बबन्या बबन्या शांताराम भाऊ. अरे बबन्या त्या पोरगा कुठे आहे रे? पोरगा कुठे होती? बाबा शांताराम भाऊ तो दिसूनच नाही राहिला. कुकडे गेला काय माहित बुवा. आम्ही थांबलो थोपलो त्याले पण त्या घरात पाहिलं बुवा. ते म्या 100 खेप सांगितलं की पोरगा आवर नाही आवडता आला तुले पोरगा मायले साल्या तो त्या पुरीला भेटायला गेलता ना. तुम्हाला दोन नवरा बायको सांगू थकलो मी. शांताराम भाऊ कुठे आमचा पोरगा कुठे? आता विचारतात ते कुठे आहे पोरगा. घरात नाही आवडता आला पोरगा. लक्ष नाही देता आलं त्याच्यावर. 100 खेप सांगून गेलो साहेब मी तुम्हाला दोघे नवरा बायकोले तू पोराला आवडा त्या पुरीचं लग्न होऊ द्या. हा पोऱ्या जर मोकार सोडसान तो बैकीन हे का पण नाही ना तुम्ही ऐकायला तयारच नाही ना. शांताराम भाऊ आता काय सांगा मा बायकोला मी सांगाल तर त्याच्यावर लक्ष ठेव म्हणून पण ही बाई ऐकतच नाही ना. हे बिरा गुळाची मळ काय नाही बायको काय करू सांगा आता. सांगा ना बापा कुठे आहे मा पोरगा कुठे? हा पोरगा कुठे हे विचारू नको. फक्त सांगायला आलो की तुझ्या पोरगा त्या पुरीला भेटायला गेलता त्याला पकडेला आता आणि तो आता कुठे ठेला का ठेला हे नको विचारू तू आता. जोपर्यंत त्या पुरीचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याला सुटका नाही. आता त्याला जर असा मोकार सोडला तर त्या पुरीचं लग्न मोडून टाकीन तो पोऱ्या. 2-3 खेप झालंय त्याचं. तुम्ही काय आवरायला तयार नाही भाऊ. शांताराम भाऊ असं करू नका. आता आम्ही लक्ष देतो ना पुरं लक्ष देतो ना आम्ही त्याच्यावर. आता काय पुरं लक्ष देता रे तुम्ही त्याला मोकार सोडायला सांडेले. तुम्हाला काय तुमचा पोरगा आहे ना समोरची पोरगी बदनामी झाली तर समोरची होईल. जीव द्यायचं काम पडलं तर समोर द्यायला लागेल. तुम्हाला थोडी द्या लागेल. तुमचा तर लाल आहे ना एकोणता काही आता त्याच्या नांदी तुम्हाला पोरायला तुमच्या रडलोक त्या पुरीत लग्न होते रडलोक त्याला सुटका नाही आला. शांताराम भाऊ असं करू नका बाप्पा. एकुलता एक पोरगा आहे ना आमचा. एकुलता एक सोडून द्या त्याला. सोडलं काही नाही. पहिले आवरला असता तर काय आले तुमच्या घरी 3 खेप आणून दिला की नाही मी आणून दिला की नाही. मग तुमचं काम नव्हतं असं बघायचं. त्याला मोकाट सोडू. रात्री त्या पोरीला भेटायला गेला तो तडीचा धिंगाणा घातला त्यांना. बरं की रात्री पकडला गेला नाही तर पोरगा पोरगी डबल पोहून गेले असते. मग काय केलं असतं काय केलं असतं त्या जगननं आत्महत्या करायला लागली ती त्या पोऱ्याले जगनले. शांताराम भाऊ काय सांगू तुम्हाला माय बायको अगं बाय ना काय सांगू. हे बाई मध्ये थरकलाच बाई आहे बायको हिला सांगत होतं मी लक्ष द्यायचं पण हे संड पसरले रात्री काय करू सांगा आता. पण मी कधलं जागू सांगा ना शांताराम भाऊ माय काही चुकी नाही. माय बायको बदमाश आहे ना माय बायको बदमाश आहे. आता तू हे बायकोच ना बायको घेते ना बरोबर आहे तुमचं अल्टी पलटी. साहेब तुमच्या मना इच्छा होती की त्या जगांची बदनामी हा द्यायची पोरगी पोहून न्या तुमच्या पोरानं घासा म्हणून राहील तुम्ही. तसं नाही ना शांताराम भाऊ तसं नाही काही तसं नाही कसं नाही काहीच नको सांगू मला. चाललो मी. शांताराम भाऊ असं करू नका. आमचा पोरगा बापा आमची ताब्यात द्या ना. पोरगा विसरा गेला आता 8-10 दिवस धरलो त्या पुरीत लग्न होत नाही सारं होत नाही धरलो काही नाही. पोरगा आवर नाही याला बहिली बहीण वरा बायको बदमाश आहे दोघं बी. बावन साऱ्या गावाचे घुबर तोंडाचे. तुला आवरला असता रात्री त्याच्यावर लक्ष दिलं असतं तर खाली असं झालं असतं. आता कुकडे ठेवलं कुकडे नाही काय जीव घेतात त्याचा पोराचा. आपला एकटा एकोणता एक पोरगा आहे. आता काय कसं मला का पोरगा आहे तो सोयाची तू बदमाश बायको बदमाश तू. मला माहित होतं का बाबा तो रात्री जाते तर मला माहित होतं का तुम्हाला माहित होतं ना बाबा तुम्ही काऊन नाही आवरला तर मार बोल देऊन राहिले तुम्ही मध्ये बोलू राहिले. माय बायको थरकला सांगे बायको बापूरे का मुला थरकला सांगे कोणता एक पोरगा लाडाचा पोरगा. आता कसं करू माणूस त्याच्या मान उड्या मारून राहिला. आता काय करू मी आता काय करू. हान त्या सळे जोडीच्या कान फुटते छान चांगली मजबूत हान चाल. कसं मारणं सोबत नाही माणसा जातीचं नाही एका चापटीत मुतुलीस ती म्या. तू मार जवानपुरी मान बरोबर नाही माय. तू मार हान विचार नको करू तू हान सायकले होबाळ्यात माझ्या होबाळ्यात रगत पडते रगत. एवढी लोफर झाली त्या पोरगी सायाची. काय लोफर बापा लोफर नाही पुरी लोफर व्हायला ते पुरी वाया गेली ते. आपण जराशी सूट काय दिली तिले ते तर बापा आपल्या डोक्या हागली ते. तिले वाटलं की आपले माय बाप काही करत नाही आपल्याला जसं नाचू दिलं तसं नाचू देतात असं वाटलं तिले. शंभरा वयात प्रेम झालं. किती प्रेम होतो आलं होते किती प्रेम होतो आलं सांग ना मला. लय प्रेम करा वाटते का तुले दाखवा लागते का प्रेमाचा झटका तुले. नाही बोलू नको तर मला मी काहीच नाही मी कुठे जात बी नाही आता घरातच थांबतो. मला मारू नका फक्त मला मारू नका. नाही तुला मारत नाही आता. ती हातच पिवळे देतो करून लगन सटकणी पटकणी त्या शांताराम भाऊ सांगतो झटकणी पटकनी 10 वाजता हात लगन लावला पाहिजे. लावायला वय करून राहिली जास्त सडबल करून राहिली ना हिचा पहिले बजेट. हिचं लग्न करावंच लागते ना. हिचं लग्न 10 वाजता नाही आताही दिलं तर चालते लावून. त्या पोराने बोला आणि लग्न लावून द्यायचं. लय सटसट बलबल करून राहिली हे. आई बाबा नाही रे मला लग्न नका देऊ करू
का देवा, मी काहीच नाही करत ना, मी चुपचाप बसतो ना, कुठेच नाही जात, याच घरात राहतो ना, रूमच्या बाहेर बी नाही निघत. ते बोलतो कुत्री सारखी क्याव क्याव करतं. मोठी म्हणता आम्हाला, मी काहीच नाही करत. रात्री कसं आलं त्याचा धबड्या तुला भेटायला आम्हाला झप्पू दिलं बोलावलंय त्याले. बरं की नाही, ते शांतारामन ते आले, त्याचे उपकार माव की तू तर ते आले म्हणून, आता रातच्या रात्री फरक झालीस तू त्याच्या मागं. तू वयवच जास्त करून राहिली ना. नाही रे बाबा, नाही ना, असं करू नका रे. आई तू सांग ना बाबा, समजून तू सांग ना. काय सांगू त्या बापाला समजून मी, तुला समजून सांगा लागते, पण तू त्या लायकीची बी नाही ना. तुला तर असं वाटवायला द्या कान फट्ट्यात ठेवून. पण कसं आता तू जवान झाली, तुला मारा नाही वाटत. तर कसं थांब ना, तू लग्नच देतो लावून, मग तुला समजेल कसा आहे ते झटका. सांगतो मी, एकदा हिचा पिशा काढाच लागते. घ्यायची तिकडे संडासच्या जो हे कोपऱ्यात, तिकडून कुणी येत बी नाही, आवाज जात नाही भाई. हानसा ऐकेल चांगलं मजबूत. तर हे सुधरीन, नाही तर मग अजून कसं तिच्या धबड्याला बोलायला चालली जाईल फोनवर. मोबाईलचा कारनामा बेकार आहे. हा नेतोच ना मी तिकडे, तिले 2-4 गुचके देतोच ना ठेवून. ते त्या लायकीवर आहेच ना, त्याच्यावर गेला ते. मग तू एवढी माजली काऊन? हे संस्कार टाकले काय म्हणते यावर? हे संस्कार दिले का तुले? असे पळून जायचे, लफडे करायचे संस्कार दिलेत का? तुला शिकू दिलं तर तू डोक्यावर चढली आमच्या? काही वाटू दिलं जरा माय बापाचं काही? माजली नाही ते पुरीच माजली मोबाईल आणली. तू म्हणस ना म्हणे मोबाईल त्या घेऊन पुरीले, मोबाईलचा अभ्यास करते. हा केला तिनं लफड्याचा अभ्यास मोबाईलवर. रातभर दिवसभर चिवडत जाय मोबाईल. मी म्हणत तरी तुले की हवं ते वाक्यात काय करून राहिली पाय बरं, मोबाईलचा लाईट चालू दिसणार. तू काय म्हणस मला? नाही व ते अभ्यास करते ना, तिचा पेपर आहे ना. असा पेपर काढला तिनं लफड्याचा मोबाईल मध्ये. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक नुसतं मेसेज राहते कच. बाबा आता मला माहित आहे का, हे एवढी शिल्लक वाढायची निघते तर अभ्यास करते अंदर वाकईच्या अंदर की काय करते तर की मेसेज करते कोणाला, आता ते पाहिलं का आपण ना. हान सायजीला आता इजा नोकर हान लवकर पोरगी निघली सायजी. मग आजच्याच लगन देतो शांतारामला भेटतो पहिल्याला आणि लगन देतो जमुनीचं. आताच बोलावतो पोरगा. डोळ्यावर प्रेम तोडून राहिलं. सांग तुम्हाला बद्दल लागेल, मासराप लागेल तुम्हाला. तुम्ही मला ढिसाकोंडू नका, मला जाऊ द्या. तुम्हाला सांगतो मी, तुमचे काय नाही काही केलं नाही ना. तुमच्या काय वाटी आहे का मी? सोनीवर मी लय प्रेम करतो. तुम्ही तोडू नका, ताटातूट करू नका. याचा पाप लागेल तुम्हाला, पाप लागू दे तुम्ही बद्दू लागू द्या मला. साया त्या माणसाची किती बदनामी होऊन राहिली गावामध्ये. लोच्या प्रेमाला त्याला यावया होतो. किती कमवतो रे तू? किती कमवतो? साया खडको कमायची तुझी लायकी नाही आणि प्रेमाला त्याचा होतो प्रेम. तोंड्या आपण पुण्य या गोष्टी न करून लफले खोरा. लाज वाटली पाहिजे तुले बेसरमा. हवातली पोरगी आपल्या घरा शेजारची, तिच्या बरोबर प्रेम करून आला तू. गोडगोड बोललीशीन दिली दाबून. अरे साया कोणतं प्रेम आरती? मला दोघांनी सांगतो, मला सोडून द्या तुम्ही. खरं सांगतो मी नाही तर जीव दे ना. मी तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवीन. या दोघांनी माझा जीव घेतला म्हणून. माझं प्रेम जर सक्सेस नाही झाले की नाही, मी जीव देतो, तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो. मग तुम्ही चला, मी तर जाईन वर. चिठ्ठी नाही, पुरं रजिस्टर लिहून ठेव आपल्या आमच्या नावाचं. तू काय सांगून राहिला रे भामट्या? कोणाला देऊन राहिला धमक्या? देणं जीव दे, अटी फाशी घे. अटी 2-4 दोर पडायला अटी फाशी घे. मोठा धमक्या दे जो कळले. हे काय करायचं आहे बाबूजी त्या कर. जोदलोक त्या पुरी लग्न होत नाही तदलोक तुझी सुटका नाही आता. गौपणा करत राहते का रे? का रे गरीबा पुरी भलं होऊन राहिलं होऊ दे ना. काय कोणतं तुझे प्रेम आहे रे? 3 दिवस वागो येईन, 14 दिवस सोडून देशील. मग म्हणशील पावती पाहिजे मले लुच्च्या. तुम्ही दोघे जण ऐकून नाही राहिले ना. तुम्ही ना आमची दोघांची म्हणजे आमच्या प्रेमाची ताटातूट केली ना तुम्ही ना. ताटातूट केली ना. याचं तुम्हाला कसं पाप लागेल, पाप. हे भोगून द्या लागेल तुम्हाला, भोगून द्या लागेल सारा. तुम्हाला श्राप आहे दोघांनी श्राप आहे भाया. जाय दे श्राप दे काही दे. चला पाटील चला. याचं कीर्तन ऐकायला पुरत नाही गाडीचा. हा घरे भाषण दे नटी. हो जाबरू अटी थांबून काही फायदा नाही. चला ते कोंडून याले आता. कडे मी तुमच्या पाया लागतो रे. सोडून द्या रे, तुम्ही सोडून द्या ना. मा प्रेम आहे रे ते, मा वाटोळ होईल ना. मी तिच्यावर जीव पार प्रेम करतो ना रे. टेंबल जोऱ्या टेंबल म्हणा जोऱ्या. साया प्रेम करतो तो प्रेम का पाटील?
अरे नाटकं दिसतात मला हे जर. नाटकं पुरे नाटकात ना रे. सारं शारीरिक प्रेम आहे याचं. रुपया कमाई अक्कल नाही. सायल्याने प्रेम झालं का गोटे खाऊ घालीन का त्या पुरीले. याले वाचावा प्रयत्न करा. आपल्याला धमक्या देते. बरं कोणला साय घे कुलूपलो. मला सराप लागेल माया सराप लागेल. तुमच्या दोघांची लग्न नाही होते. काय हो बापरे तोडलं तुम्ही तर. बापरे तोडलं. मी अटी जीव देऊन टाक दादा. जीव देतो अटी जीव देतो. त्यामुळे बायको मा पोरगा गेला. लाडका पोरगा गेला बाया. एकोणता एक पोऱ्या बाया. ते छान कुकडे दाबला गेले. कुकडीने का जीव घेतात का त्याचा काय माहिती. एकोणता एक पोऱ्या बाया. तू नको बोलास पाहिजे. तू नको बोला. काही काळ्या वाणाचे खरकड्या तोंडाचे. तू मायास की काय आहेस. तुला लक्ष नाही गेलं त्याच्यावर. दलिंदर आहेस हो तू. एकोणता एक पोऱ्या बाया. काय केलं बाबा तुम्ही. मार दोष देऊन राहिले तर तुम्हाला तर सगळं माहित होतं. तुम्ही अकाउंट नाही त्याला आवरलं बाबा. तुम्ही आता मला बोलू राहिले. देवा पहिलेच तो वेळ ना. किती दिवसानं झाला. त्यातलं त्याच्या बाबा ऐकून घोर केला. लक्ष नाही दिलं त्याच्यावर. आता गावातल्या लोकांनी पकडला. कुकडे दिला. कुकडे नाही तर मारतात की झोडतात खातात काय बाई. बाप्पा कसं करू. एकोणता एक पोरगा होता बाया. तर मी काय घोर केला बाबा. तुमचं सगळं प्रेम उतरते बाबा. तुमच्या स्त्रिया प्रेमापायी तो वाया गेला ना. त्याला असं केलं ना. त्याचं पोरगा तर नाही चांगला होता आपला. पण तुम्ही लस सूट दिली तीन त्याले. तरी मी बोलत जा तुम्हाला. पण तुम्ही मारच भक्कात जा ना. असं नाही समजत तुला. तसं नाही पाहा आता काय झालं तर. तूच सगळ्या गोष्टीला कारणीभूत तूच सडेल तोंडे. तूच ना माझ्या कोणता एक पोऱ्या. मला लाळाचा पोऱ्या गमवला तू ना. आता हे गावातले लोक मारतात की ठेवतात त्याले. काय तो शांत काय बोलत गेला तो. वाटत जीवचं काय कसं बोलायला. काय माझ्या कोणता एक पोऱ्या. अरे काय झालं रे. अरे बाबा माझ्या कोणता एक पोरगा गेला ना रे बाबा. गेला ना. त्या पुरीच्या राज लागला वाया गेला ना बा पोरगा. अरे बाबा मी तुला तेच तर सांगायला त्या पोराबद्दल. तो झाबरू आणि पाटील घेऊन गेले बा त्याला कुठेतरी. काहीतरी कांड केलं म्हणतात त्याला रात्री. त्या पोरीच्या घरी गेलता म्हणतात. त्या पोरीला भेटायला रात्री. ते सांगत बा मले. गडा हे माझी बायको शिल्लक आहे. हो माझ्या बायकोमुळे वाया गेला ना तो. माझ्या बायकोला मी सांगितलं ना त्याच्या राखण राह. मग बायको राहिली नाही. त्या पोऱ्याला पिटाळून लावलं घरून. तो पोऱ्या त्या पुरीच्या राज लागला ना. आता काय करतात काय नाही त्याच्याबरोबर. काय लेको एवढा बिफरेतच लोकले का पोरगा. काय तो पोरीच्या नाणी लागून राहिला. तरी तुम्ही झोपेला जाय घरी. तुम्हाला माहित नाही काय. काय कसं काय गड का बबने. तू एवढा चॅप्टर असल्यावर का पोरगा एवढा वाया जाऊ दिला तू. काय भावा कसं रे. अरे बा काय करू बायकोच्या पुढे नाही चालत ना आपलं. बायको म्हणीन तसं. हे बाई ऐकत नाही ना म्हटलं. हे बाई या बाईची चिष्टी पुरं हाणते ना. काही बोल लागून तसं घेते फुसका देते म्हणतात. तोंड हेकोडं करते गाण हेकोडी करते. काय करू. माणसाचे मंत्रपद थटीच होतात ना. बाईनं हेकोडं तोंड केलं गाण हेकोडी केली की बाईचं ऐकायला लागतील मुले. काय नाव नका घेऊ. मला बोलू नका. तुमचं तर कारण नाही सगळं. तुमच्या बाईचा तो पोरगा वाया गेला. सगळा दोष मावर टाकून राहिले तुम्ही. तुझ बदमाश तुझं बायकोलाच बोलून राहिले सगळं. एकामेकावर काय आरोप लावू नका. चला मुकड्यानं चला. जमलो ना. मला माहिती आहे कुकडे नेला झाले तर तुमच्या पोराले. चाल लवकर उठ. लोड बोलू नको. माहिती आहे का माऊली तुला माहिती आहे का. हो ना मला माहिती आहे कुकडे नेला. चाल लवकर उठा वहिनी चला. अरे बापा माऊली चाल दाखव बापा. माझ्या कोणता एक पोरगा रे बापा. पहिलेच तू नवसं करू झाला बापा 12 वर्षानं. पण या बाईनं त्याच्यावर लक्ष नाही दिलं. हे बाई माझी बायकोच बोगस आहे ना. माझी बायको बोगस आहे. बायको म्हणे झाला गोरा. लेका तू लेका घुटला सुटला की त्या वहिनीले दोष देत राहायचा लेका. काय माणूस आहेस रे तू. तू हे काम नाही का बाप म्हणून. लाड प्यार सारा तू करतं त्याचा. डोक्यावर आगोला तू न पोरगा वहिनीचं नाव घालतं म्हणतात. चूक तुई. चाल मग ना त्या वहिनीला नको बोलू आता. घेतला शांताराम कोंडून त्याने. घेतलं कुलूप लावून आता. अहो बरा कोणला सहाय झाली त्याली. नाही तर तो घर होता पोरी लग्नात. तिचं लग्न आता झटकन पटकन लावून आपल्याला त्या पोरीचं. नाही तर बस हा जर सुटला की नाही लग्न होणेच नाही ना पोरीचं. शांताराम आता कोंड्याशिवाय पर्यायच नव्हता ना. तो ऐकतच नव्हता ना. तो प्रेमच वस नाही. जरा जर त्यानं हे दाखवलं असतं की नाही त्याला कोणला नसता अंदाज. पण हा ज्यानं घोर केलाच असता. ते लवकर त्या पाहुणेला फोन लावा झटकनी बोलावून घ्या. शांताराम भाऊ खरंच हो बापा. बोला त्या पाहुणेला बोला बापा झटकनी. कसं लग्न लावून द्या त्या पोरीचं. कसं जास्त दिवस आपल्याला यायला कोंडून ठेवता येणार नाही. तिकडे तो शिवले बांधून ठेवलाय आपण ना. तर कसं आहे बोट घाले सारे म्हणजे हे करेल आपण बंदोबस्त. जास्त बंदोबस्त झाले ना नाही. कसं बोलून घ्या पोरं आलेले. हो बा आता फोन लावतो मी द्यायला. आता लावतो फोन. राम हो पाहुणे. राम शांताराम भाऊ. अरे तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी. ते पोरगी कसं तिचा बाप नान वगैरे. पण आता तो गडी राज्य लग्नाले. तुम्ही जर आजच्या लग्न करत असाल की नाही तुमचा मेळेचे राजा. नाही तर मग कसं दुसऱ्या पाहुणे ठेवले जातात बेटा.
देते का आपल्या पोराला? हा. मग बापा काय उशीर उशीर नाही करत ना आताच आपल्याला काय करावं लागते बाबा? ते काय बाबा म्या राजी केला त्याले 4 दिवस झाले मला नांदीला गेलो म्या घरी जाऊन बसून राहिलो की बाबा ते पाहुणे हे म्हणाले ते म्हणाले असं आहे तसं आहे सांगितलं मी तर कसं चहा पाण्यावर होईन बरं आणि लवकर या फक्त तुम्ही झटकनी पटकनी पोराला तिकडूनच कपडे घेऊन या मंदिराला लग्न लावून टाकू काही देणं घेणं नाही बरं. बाबा शांताराम भाऊ पण का देणार घेणार यावर राजा काही राजा बोलता तुम्ही आपल्याला काहीच नाही पाहिजे फुटी कोडी नाही पाहिजे बाबा. बरं बरं या मग तुम्ही या. हो येतो येतो. हो या या ठीक आहे ठेवतो मग. हो हो चला गडू चला ते पाहुणे येऊन राहिले कसं आपल्याला तिकडे तयारी करायला लागेल ना. हा तुम्ही कसं त्या मंदिरात जा तयारी करा मी लोकेशन जखनला जातो त्या घरी सांगतो की आजच्या आज लग्न लावून टाकू पोरीचं कारण जास्त दिवस ठेवून फायदा नाही ना हे कोणा मागं चालले काही सांगता नो गॅरंटी आहे. हो शांताराम भाऊ चला चला आम्ही करतो बाबा इकडे तयारी तुम्ही करा तिकडे. हा हा चला मग हे बरं झालं बा त्या पाहुणे हो म्हटलं बघता नाहीतर बस आफतच होती का एक तर आजच्या आज लग्न पोरीचं लाव नाही नाहीतर घर हे कसं बै केलं आहे का कसं याला आपल्या घरायचं बेगा बै केलं असते का याला गमतच नाही एकामेकाशी हे गुतवल्याशिवाय मिळत नाही यात आता कसं आहे चटकन पटकन जातो जगन जाऊन चटकन सांगतो त्याला की पटकन ये लोक तयारी मग कमाल अरे बा शांताराम भाऊचं काम जबरी माणूस आहे बा. अरे बा हुशारच तेवढा आहे तो माणूस सारा गाव चालवते ना बा. अरे कोणाचं म्हणजे हेटो हुज देत नाही सारं सरकच करते. अनुभव आहे ना 4 चौघात राहणं बसणं उठणं. बापा शांताराम भाऊ बरे आले तुम्ही तुमच्या घरी घेऊन राहाल तुम्ही लावा त्या पोरा आल्या फोनला झटकन आताच लग्न लावून टाकू आपण आताच. हा हा टाकून घेऊ मोडून टाका पेटाला लवकर. ही सायजी माझी पोरी कधी जाईन कोणा या मागे काही सांगता येत नो गॅरंटी आहे. तुम्ही लवकर बोला त्या पोरा आल्या. शांताराम भाऊ लवकर बोला बापा पोराले लवकर बोला लवकर बा पोरीचं लग्न करून टाका. हो बापा मी तुम्हाला तेच सांगायला आलतो मी त्या पोरावाल्या लावला फोन ते म्हणत दादलं की तो आम्ही तुमच्या गावामध्ये तर कसं पोरी तयारी करा तुम्ही झटकनी पटकनी. हा काही कपडे मोपडे असतील आणायचे तर मला सांगा मी घेऊन येतो. हा झटकनी लावून टाकू येऊन राहिले ते. हो शांताराम भाऊ तयारी करतो पण खाय प्यायला काही चहा पाणी काही जेवण घेऊन द्या लागेल का दिले हा जेवण खाया पियाले मारणारे गो हे बाम काढणार आपल्या डोक्याची पहिले ते सांगितलं मी फोनवर चहा पाण्याची व्यवस्था होईल तुमची पोहे दिले जातील तुम्हाला लग्न लावले निघा तुमच्या घरी आदर्शी मंदिरात हार टाकून घेऊ ते डायरेक्ट सांगितलं मी. खाया पियाचं हे करत बसीन तर पोरगी जाईन पोहून खोया मागं पहिलेच तर बताल का म्हणायला बिफरेला आहे तुझी पोरगी. हा म्हणून त्या पोऱ्याला भेटून राहिली की रात्री पोरगीने आम्ही आलो घोर झाला असता बाबू. हा ते खाया पियात जाऊ दे चहा पाण्याची सोय लाव फक्त झालं चहा साखर बस आणि मंदिरात पोरगी कसं आपण लावून टाकू झालं झटकन लगत. नाही शांताराम तसं नाही पण ते कसं आता आपल्या घरी 4 पाहुणे येतात बाबा जेवून जात असतात म्हणून काय म्हटलं तुम्ही म्हणता तसं तुमच्या शब्दाच्या बाहेर राहा का बाबा फक्त एवढं कसं मी पार पाडा बाबा तुम्ही इचकलं नाही पाहिजे फक्त लग्न झालं पाहिजे बा. हे जर कोणा मागे गेली की नाही मला तोंड टाकायला जागा नाही राहिलं शांताराम खरं सांगतो मी तुम्हाला तोंड टाकायला जागा नाही राहिलं बाबा ते शांताराम काय लढतो का आले तुही पोरगी ते माई पोरगी बाबा तुही बदनामी त्या माई बदनामी ते गावाची बदनामी. तू टेन्शन न घेऊ पाडतो मी त्या पोरीचा पार पाडतो. हा तो पोऱ्या तिकडे नेऊन कोंडून ठेवला तो पोऱ्याला येत नाही आता बैर त्याच्या मायबापाला चांगले वॉर्निंग देऊन आलो. आता फक्त आपल्याला लगन झटकी पटकी लावणार. शांताराम भुलवले राजा या पुरी नसं गेलं राजा माझी आगी स्वप्न रंगवले होती या लग्नाचे की चांगलं लग्न करू पंचकुशीत लग्न घातलं पाहिजे नाव घातलं पाहिजे आपलं पण गाजी काही सायाची पोहून गेलेली प्रेम झालं लोफर. आता चहा पाण्यावर गोष्ट लागून राहिलं लग्न एक तर कोणती पोरगी निवडले काय करू शांताराम पार पाडावा एवढं कसं तरी. हे जाऊ दे बा लढू नको बाई यायला सांभाळ बाई लढू नको रे बा लढू नको जगन जाऊ दे आता जे झालं ते झालं. आता ते का तुझ्या हाती होती की माझ्या हाती होतं बाबा तिचं मन बयकलं तिनं केलं पण आता कसं पुढचं काम आपला लग्न लावून देणे. तो पोरा आली येऊनच राहिले टाइमपास करू नको जाय लोक चहा पाणी व्यवस्था कर त्या पोरी तयारी करा मी तर लोक कपडे मोपडे आणतो. शांताराम करतो तयारी करतो. चला मग मित्र हो रोहित धागा पण आता उद्या बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि पुढील जर भाग लागत असेल तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा. जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्ह्यूज जर आले तर आम्हाला कसं बनवायला चांगलं वाटतं व्हिडिओ. नाही तर मग थोडं मन कसं नाराज होते कारण मेहनत लागते मग